मित्रांनो, जर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला द्यावी लागते एक प्रवेश परीक्षा. जर तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 ची तयारी करणार असाल पण माहिती नाही की नेमकं तयारी कुठून करावी, कशी करावी, त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, या सर्व गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे आपलं जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी लागणारा पूर्ण अभ्यासक्रम. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला काय काय दिलेले आहे. तर तुम्हाला या ठिकाणी विषय दिलेले आहेत 3. म्हणजे तुम्हाला जे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा द्यायची असते त्या प्रवेश परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 3 विषय विचारले जातात. फक्त तुमच्या शाळेतले विषय त्या ठिकाणी नसतात. म्हणजे फक्त एक गणित आणि मराठी हे 2 विषय जर सोडले तर तिथे एक बुद्धिमत्ता असा विषय असतो की जो तुम्ही शाळेत शिकत नाही. मग शाळेत शिकत नाहीत मग तो कुठे शिकायचा, ते तो कुठे शिकायचा, ते कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी आता पूर्ण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये पाहणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर्वात पहिले तुम्हाला काय दिलेले आहे, विषय दिलेले आहेत 3. किती विषय असतात एकूण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत? तर 3 विषय असतात आणि त्या 3 विषयाला तुम्हाला वेळ दिलेला असतो. ते परीक्षा म्हणजे जो पेपर आपल्याला सोडवायचा असतो ते पेपर असं नाही की आता तुम्ही पेपर द्यायला गेले आणि किती वेळ तुमच्या मनाला पूर्ण दिवस तुम्ही पेपर सॉल्व्ह करत बसले तर अशा पद्धतीने तर जमणार नाही. मग त्या ठिकाणी एक टाइम असतो. मग टाइम किती असतो? तर त्या ठिकाणी टाइम असतो वेळ म्हणजे 120 मिनिटाचा. म्हणजे 120 मिनिट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं राहतं. 120 मिनिट म्हणजे किती? 2 तास. म्हणजे 2 तासात तुम्हाला ही पूर्ण परीक्षा सोडवायची असते. मग ही परीक्षा देण्यासाठी जे 2 तास असतात त्या 2 तासात तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे असतात? तर तुम्हाला एकूण 80 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. एकूण प्रश्न असतात 80 आणि वेळ असतो 2 तास. मग फक्त 80 प्रश्नाला 120 मिनिट म्हणजे तुम्ही आरामात पेपर सॉल्व्ह करू शकता. मग त्याच्यानंतर जे त्या 80 प्रश्नाला जे गुण असतात, मग प्रत्येक प्रश्नाला 1 गुण मिळणार का 2 गुण मिळणार, तर अशा पद्धतीनं त्या प्रत्येक प्रश्नाला आपण म्हणू शकतो 1.25 या हिशोबाने एकूण गुण असतात. ते म्हणजेच 100. म्हणजेच परीक्षा जी होणार ती होणार 120 मिनिटाची म्हणजेच 2 तासाची. ज्या परीक्षेत गुण असणार 100 म्हणजे तुमचा जो कट ऑफ लागणार तो 100 मार्कापैकी लागणार. तुमचं जे सिलेक्शन होणार त्यासाठी एक कट ऑफ लावला जातो. तो कितीवर लागतो? तर 100 या हिशोबाने लागतो की 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले. त्याच्यानंतर त्याचे जे प्रश्न सोडवायचे असतात तुम्हाला त्या परीक्षेत ते असतात 80 प्रश्न. आणि 80 प्रश्न कसे असतात तर आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, कोणता विषय सोपा असतो, कोणत्या विषयात आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो आणि कोणता विषय आपल्याला सिलेक्शन देतो. म्हणजे असं नाही की तुम्ही बुद्धिमत्ता चांगली केली तर बुद्धिमत्तेत तर सर्व चांगली करताय, बुद्धिमत्तेत पैकीच्या पैकी सर्वच मुलं मार्क्स देतात, मराठी सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स घेतात. पण गणित हा विषय असा असतो ज्यानं मार्क जरी कमी असले बुद्धिमत्तेपेक्षा, गुण कमी असले तरी त्याचा अभ्यासक्रम जास्त आहे आणि सिलेक्शन देणारा विषय सुद्धा तोच आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो बुद्धिमत्ता जर विषय आपण बघितला तर बुद्धिमत्ता हा विषय असतो 50% म्हणजे 50% म्हणजे किती? जर गुण पकडले 50% तर आपण म्हणू शकतो या 100 पैकी 50% म्हणजे अर्धे गुण. तर अर्धे गुण असतात बुद्धिमत्तेला आणि 40 पैकी 80 पैकी जे अर्धे प्रश्न असतात 40 प्रश्न ते सुद्धा असतात बुद्धिमत्तेचे. म्हणजे 40 प्रश्न आणि 40 प्रश्नाला किती गुण असणार? जसे या ठिकाणी 80 प्रश्नाला 100 गुण आहेत तसे या ठिकाणी 40 प्रश्नाला एकूण 50 गुण असतात. म्हणजे 100 गुणापैकी 50 गुण फक्त बुद्धिमत्तेचे. आणि बुद्धिमत्तेत काय असतं तर तुम्ही या ठिकाणी आता आपण बघणार जे की बुद्धिमत्तेत सुद्धा आपल्याला काय काय अभ्यासक्रम असतो. मग बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न 50 गुण आणि गणित आणि मराठी विषयाचे किती असतात तर हे 20 प्रश्न आणि हे 20 प्रश्न. या ठिकाणी 40 प्रश्न दोन्हीचे मिळून आणि या 20 प्रश्न मार्क्स असतात 25 आणि या ठिकाणी सुद्धा 25. म्हणजे आपण म्हणू शकतो 40 प्रश्नाला 50 गुण, 20 प्रश्नाला 25 गुण, 20 प्रश्नाला 25. या ठिकाणी या दोन्हीचे जर मिळवले तर 25 25 50 म्हणजे या दोन्ही मिळून 50% मार्क्स किंवा 50% प्रश्न आणि या बुद्धिमत्ता एका विषयाचे 50% गुण आणि 50% प्रश्न. म्हणजे 80 पैकी अर्धा जे वेटेज आहे, अर्धेचे प्रश्न आहेत ते कोणाचे आहेत? बुद्धिमत्तेचे. आणि आता बुद्धिमत्तेत काय येणार? मग बुद्धिमत्ता हा विषयात जर सर्वच मुलं जवळपास जे अभ्यास करतात असं नाही की म्हणजे जेवढी परीक्षा जातात तेवढी सर्वच्या सर्व पैकीच्या पैकी गुण मिळवतील. अभ्यास केल्याशिवाय ते मिळवणारच नाही. मग जे अभ्यास करणारी मुलं असतात ते पैकीच्या पैकी गुण कसे मिळवतात? कारण याच्यात सिलेबस तुम्ही पाहू शकता सर्व ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आकृत्याच दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यात फक्त आकृत्या येतात. आकृत्या कशा येतात तर याच्यात एकूण 10 घटक येतात. 10 घटक कोणकोणते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि प्रत्येक 10 घटकावर एका याच्यावर आता 40 प्रश्न आहेत, 10 घटक आहेत. बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न आणि 10 घटक. मग प्रत्येक घटकावर किती प्रश्न असणार तर 4 प्रश्न असणार. म्हणजे 4 × 40. मग पहिला घटक जर बघितला तर आकृती जुळवणे किंवा आकृती जुळणे. आकृती जुळवणे म्हणजे काय असणार आहे की या ठिकाणी एक आकृती दिलेली असणार, दुसऱ्या ठिकाणी एक आकृती दिलेली असणार
आणि तुम्हाला ओळखायचं असणार आहे की त्याच आकृतीसारखी आकृती प्रश्न आकृत्यामध्ये कुठे दिलेली आहे. एवढा सोपा आहे की वर दिलेली आहे ती खाली आकृती कुठे दिलेली आहे तेवढं ओळखायचं फक्त आणि तो ऑप्शन टिक करायचा म्हणजे तिथं सर्कल करायचं. मग याच्यात सुद्धा किती प्रश्न असणार, असे 4 प्रश्न असणार. मग ते 4 प्रश्न जर तुम्हाला येत असतील तर याचा अर्थ तुमचे 4 मार्क पक्के झाले. मग या बुद्धीमध्ये 40 पैकी 40 मार्क्स आपण असेच सांगू शकतो की याचे 4 याचे 4 याचे 4 याचे 4. आपला जर एखादा घटक म्हणजे ज्यापैकी एखादा 10 पैकी एखादा घटक जर कमी म्हणजे जो आपल्याला कमी समजत असेल, कमी मार्क्स मिळत असतील तर त्याची आपण तयारी अजून करून त्याचे काय करू शकतो, त्याच्यात पैकी 4 मार्क मिळवू शकतो. मग त्यामुळे सर्वच्या सर्व दिलेलं आहे. मग त्या हिशोबाने आपण काय म्हणू शकतो की आकृती जुळवून याला 4 मार्क येणार म्हणजे 4 प्रश्न येणार. सॉरी, प्रश्न 4 येणार, मार्क किती असणार त्याला 5 मार्क्स असणार. कारण 10 घटक आहेत आणि प्रश्न किती असणार 50, गुण किती असणार 50. मग गुण जर 50 असतील तर प्रत्येक घटकाला गुण किती असणार 50, 5 गुण असणार आणि प्रश्न किती असणार 4 म्हणजे 4 प्रश्न 5 गुण. त्याच्यानंतर दुसरा काय दिलेला एम्बेडेड आकृती. एम्बेडेड आकृती म्हणजेच काय, तर लपलेली आकृती म्हणजे एक आकृती दिलेली असती आणि त्याचा एक छोटासा पार्ट तुम्हाला खाली म्हणजे त्याच आकृतीमधून दुसरी एक आकृती दिलेली असते, खाली 4 पर्याय आणि त्या 4 पर्यायापैकी कोणती आकृती त्या प्रश्न आकृतीमध्ये लपलेली आहे ते आपल्याला सांगायचं असतं. त्यालाच आपण म्हणतो एम्बेडेड. म्हणजे आकृती जुळणे झालं आणि एम्बेडेड आकृती हे सुद्धा झालं. याला सुद्धा किती असतात 4 प्रश्न 5 गुण म्हणजे एका प्रश्नाला 1.25 गुण. मग आता जर तुम्ही एखादा प्रश्न चुकीचा सोडवला, तुम्हाला येत नव्हता पण तुम्ही अंदाजे मारला तर त्याचे मार्क्स कमी होणार का, तर त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे जर तुम्ही एखादा चुकीचा जरी सोडवला तर तो फक्त तुमचे मार्क्स पकडला जाणार नाही, तो चुकीचा धरला जाईल, पण त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुमचे मार्क्स कमी होणार नाही. मग डायरेक्टली तुम्ही काय करणार, एक पैकीच्या पैकी जेवढे काही प्रश्न असतील 80च्या 80 प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आणि त्यापैकी जेवढे प्रश्न येतील त्या हिशोबाने तुमचे गुण पकडले जातील. मग या ठिकाणी एम्बेडेड आकृती झाला. दुसरा आहे साधर्म्य. म्हणजे पहिली जी प्रश्न आकृती दिली असेल त्याच पद्धतीची आकृती प्रश्न आकृत्यामध्ये म्हणजे उत्तर आकृत्यामध्ये जे 4 आकृत्या दिलेल्या असतील त्यापैकी कोणतं उत्तर बरोबर राहील ते तुम्हाला सांगायचं असतं. याचे सुद्धा 4 प्रश्न आणि 5 गुण. वेगळी आकृती ओळखणे. वेगळी आकृती ओळखणे म्हणजे 4 पर्याय दिलेले असतील, त्या 4 पर्यायात काहीतरी साधर्म्य असेल म्हणजे त्या 4 पैकी 3 आकृत्या कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सारख्या असतील पण एक आकृती मात्र त्याच्यापेक्षा वेगळी असेल. मग ती आकृती आपल्याला ओळखायची, त्यालाच आपण म्हणतो वेगळी आकृती ओळखणे. दुसरा 5वा जे दिलेला नमुना आकृती पूर्ण करणे. एक नमुना दिलेला असतो, पहिली आकृती दिलेली असते. म्हणजे नमुना आकृती कशी पूर्ण करायची, एक पूर्ण स्क्वेअर दिलेला राहील, त्या स्क्वेअर मध्ये 4 भाग केलेले असतील आणि 3 भाग तुम्हाला दिलेले असतील आणि 5वा भाग तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. याला आपण म्हणू शकतो नमुना आकृती पूर्ण करणे. याचे सुद्धा किती प्रश्न असणार तुम्हाला 4 प्रश्न असणार आणि गुण किती मिळणार त्याला, तर 5 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार. मग या पद्धतीनं नमुना आकृती पूर्ण करा आणि स्पेस व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा आणि भौमितिक आकृती अशा पद्धतीचे पूर्णच्या पूर्ण पेपर फोल्डिंग आणि अनफोल्डिंग आणि आकृती मालिका पूर्ण करणे असे हे 10 घटक तुम्हाला त्या परीक्षेत विचारले जातील बुद्धिमत्ता या विषयासाठी. पेपर फोल्डिंग आणि अनफोल्डिंग म्हणजेच काय, एखादा पेपर तुम्हाला दिलेला राहील म्हणजे पेपर देणार नाही ते, फक्त तिथे एक आकृती दिलेली राहील आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं असेल बाणानं की बाण एरो केलेले असतील की या हिशोबानं राईट साईडला याला फोल्ड केलं, नंतर लेफ्ट साईडला ओपन केल्याच्या नंतर कट मारल्याच्या नंतर ओपन जसं तसा आपण परत अनफोल्ड केला म्हणजे जो फोल्ड मारला होता तो अनफोल्ड केला तर त्या ठिकाणी आकृती कशी दिसेल ते सुद्धा आपल्याला विचारतात. मग पेपर फोल्डिंग आणि अनफोल्डिंग वर प्रश्न येतात. आकृती मालिका पूर्ण करणे म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी अशा 4 आकृत्या दिलेल्या राहतात. 5वी आकृती कोणती ते आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं असतं. त्याच्यानंतर भौमितिक आकृत्यामध्ये काय येतं, तर भौमितिक आकृत्यामध्ये जे स्क्वेअर, रेक्टँगल, त्याच्यानंतर सर्कल अशा ज्या आकृत्या असतात ज्या आपण गणितात वापरतो त्या तशा पद्धतीच्या आकृत्या या ठिकाणी आपल्याला विचारलेल्या राहतात. आरशातील प्रतिमा विचारतात म्हणजे आरशा जर एखादी आकृती या ठिकाणी ठेवली असेल, याच्यासमोर आरसा ठेवला असेल तर ती आरशात कशी दिसेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारतात. असे 10 घटक, या 10 घटकावर एकूण 40 प्रश्न येतात आणि 50 गुण असतात आणि यामध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्ही मिळवू शकता. आणि हेच याच्यानंतर जो विषय असतो सर्वात पहिले जो तुमचा प्रश्न असतो, प्रश्न 1 ते 40, प्रश्न 1 ते 40 हे प्रश्न असतात बुद्धिमत्ता या विषयाचे. नंतर जो घटक येतो तो कोणता येतो, तर तो येतो गणित. मराठी सर्वात शेवटला असतं. मराठीच्या अगोदर कोणता विषय येतो, तर गणित विषय येतो. म्हणजे बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न झाले की 41 नंबरचा जो प्रश्न असतो तुमचा तो असतो गणित या विषयावर. त्या आधी आपण आता मराठीचं बघू की मराठीचा नेमका सिलेबस काय असतो. मराठीत काय विचारलं जातं तुम्हाला, मराठीत दिलेलं असतं व्याकरण आणि लेखन कौशल्यावर आधारित 4 परिच्छेदामधून म्हणजे 4 परिच्छेद दिलेले राहतात, 4 पॅरेग्राफ दिलेले असतात आणि या 4 पॅरेग्राफवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग असे 4 पॅरेग्राफ असतात आणि
पाच पाच त्याच्या ठिकाणी काय असतात, प्रश्न दिलेले असतात. म्हणजे चार पॅरेग्राफ आणि प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये 5 प्रश्न. मग असे 5 चूक 20 प्रश्न. हे 20 प्रश्नात किती गुण असतात? 25 गुण असणार. हे तर आपल्याला अगोदर सांगितलं होतं. मग 5 प्रश्न 4 पॅरेग्राफ मध्ये, प्रत्येक पॅरेग्राफवर 5-5 अशा पद्धतीने प्रश्न दिलेले असतात. आणि त्याच्यात काय विचारलं जातं? व्याकरणावर प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये 1-2 प्रश्न व्याकरणावर राहतो. 1-2 जास्त नाही, पण प्रत्येक याच्यात जर आपण एक जरी म्हणलं तर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला व्याकरणाचे विचारले जातात. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर एखाद्या शब्दाची जात विचारली जाते, नाणे, प्रोनाउन असं काहीतरी. मग अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यातून तुमची अंडरस्टँडिंग त्याला बघायची असते. म्हणजे तुम्ही जो पॅरेग्राफ वाचला त्या पॅरेग्राफवरूनच तुम्हाला खाली प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही त्याच्यातून काय समजलं त्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्याचे जे उत्तर असतात त्याच्या पॅरेग्राफ मध्येच दिलेले असतात. फक्त ती तुम्हाला समजून घ्यायचे असतात की नेमकं आपल्याला प्रश्न विचारला काय होता आणि पॅरेग्राफ मध्ये काय दिलं होतं. त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागतं. असे एकूण 4 पॅरेग्राफ तुम्हाला असतात, जे की तुमचं मराठी वाचन कौशल्य सुद्धा त्या ठिकाणी कामी पडतं. म्हणजे तुमचं जर वाचन चांगलं असेल आणि वाचन चांगलं असेल तरच तुम्ही त्या प्रश्न बरोबरच्या बरोबर 20च्या 20 जे प्रश्न असतील ते बरोबर सोडवू शकता. मग अशा पद्धतीने तुम्हाला मराठी या विषयाचे 20 प्रश्न 25 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात, ज्याच्यात तुम्ही पैकीच्या पैकी आरामात मार्क मिळवू शकता. त्याच्यानंतर जो असतो तो असतो महत्वाचा विषय, तो म्हणजेच गणित. कारण गणित विषयाचा अभ्यास करायला टाइम लागतो. त्याच्यानंतर ज्याच्यात आपण जर बघितलं, त्याच्यात आता सुरुवातीच्या अगोदर जर बघितलं जुने पेपर, तर त्याच्यात एकूण 20 एवढे चॅप्टर दिले होते, 20 घटक दिलेले होते. पण हे घटक कमी करून आता हे फक्त 12 घटक करण्यात आले. म्हणजे आता या वर्षीपासून, म्हणजे 2024-25 ची जी परीक्षा झाली, या वर्षीपासून आता फक्त तुम्हाला एवढेच घटक करायचं काम असणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला 12 काय दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, चॅप्टर दिलेले आहेत आणि प्रश्न किती दिलेले आहेत, तर तुम्हाला प्रश्न असणार 20. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की या 12च्या 12वर एक एक प्रश्न तर प्रत्येकावरून येणार, पण काही असेही घटक असणार ज्याच्यावर एक पेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की नेमका कोणता घटक सर्वात जास्त महत्वाचा आहे, कोणत्यावरून सर्वात जास्त प्रश्न येतात आणि कोणते घटक असे ज्याच्यावरून फक्त एकच प्रश्न येतो. मग तेही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात पहिला जो दिलेला आहे तो असतो संख्या. संख्या प्रणाली किंवा मग संख्या नंबर सिस्टम आपण त्याला म्हणतो. मग संख्यावर काय असतं, त्याच्यात तुम्हाला नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या, त्याच्याच बरोबर पूर्ण संख्या, प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या, होल संख्या, पूर्ण संख्या, अशा पूर्ण संख्या या ठिकाणी तुम्हाला आपण अभ्यासणार आहे. त्याच्याबरोबर त्रिकोणी संख्या कोणत्या असतात, त्याच्याबरोबर संख्येचा ज्या आपण एक संख्या लिहितो त्या संख्येचं युनिट डिजिट, 10 डिजिट, 100 डिजिट या सुद्धा आपण त्या ठिकाणी याचा सुद्धा अभ्यास संख्येमध्येच करणार. त्याच्यानंतर त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या सुद्धा आपण या संख्यामध्ये शिकणार. त्याच्यानंतर दिलेल्या असतात कसोट्या. मग कसोट्या सुद्धा आपल्याला पाठ पाहिजेत. कसोट्या कशासाठी पाठ पाहिजेत, कारण बाकीचे जे इथून पुढे जेवढे काही आपण हे गणित सोडवणार या चॅप्टर मध्ये, त्याच्यात आपल्याला कसोट्या, लसावी बसावी आणि संख्या प्रणाली हे 3 चॅप्टर खूप महत्वाचे असतात. म्हणजे या 3 याच्यावरच आपण काय करतो, तर पुढचे सर्व चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो, ते समजून घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर लसावी आणि मसावी आणि पदावली मध्ये काय असतं, तर सिम्प्लिफिकेशन त्या म्हणतात. म्हणजेच तुम्हाला बेरीज, वजाबाकी आणि भागाकार गुणाकार हे मिक्स करून म्हणजे एकत्र करून एक पदावली दिली जाते, एक सिरीज दिली जाते आणि त्यालाच आपण सोडवायचं असतं आणि काय उत्तर येईल ते सांगायचं असतं. त्याच्यानंतर अपूर्णांक, अपूर्णांकामध्ये दशांश पूर्णांक असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल, अशा पद्धतीचे अपूर्णांक सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार. त्याच्यानंतर मापन, मापन म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे किलोमीटरचं मीटर मध्ये करणं, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करणं, अशा पद्धतीचे किलोग्रामचं ग्राम मध्ये करणं, ग्रामचं किलोग्राम मध्ये करणं, या पद्धतीचे मापन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. कारण त्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला मापावरचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर जो दिलेला आहे तो दिलेला आहे 7वा जो आपला घटक आहे व्यंजक अंदाजीकरण म्हणजे राऊंडेड ऑफ. मग एखादी संख्या दिलेली आहे जी की पॉईंट मध्ये दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला दिलेलं 9872.88 अशा पद्धतीची जर संख्या दिली तर आपण तिला मागची संख्या पकडणार का पुढची संख्या पकडणार, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे की व्यंजक अंदाजीकरण हे काय असतं. मग त्याच्यानंतर दिलेलं आहे चित्ररूप माहिती म्हणजे पिक्टोग्राफ. आता पिक्टोग्राफ काय दिलेला असतो, तर तुम्हाला एखादी माहिती दिलेली असती. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणू शकतो की अशा पद्धतीचा एखादा कॉलम दिलेला राहतो. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला असे काही भाग दिलेले असतात. याच्यात सांगितलेलं असतं की या ठिकाणी आपण जो विषय जर घेतला तर या ठिकाणी इंग्लिश आहे, या ठिकाणी मॅथ आहे आणि या ठिकाणी सायन्स आहे. अशा पद्धतीचे 3 विषय दिले आणि सांगितलं की जो राहुलने याच्यात 1 आणि 2 एवढे मार्क गुण मिळाले
या मॅथ मध्ये 1 2 3 एवढे गुण मिळाले आणि सायन्स मध्ये एवढे गुण मिळाले. आणि खाली सांगितलं की एक सर्कल म्हणजेच आपण घेऊ या ठिकाणी 10 गुण. आणि एक सर्कल म्हणजे 10 गुण जर विचारलं तर तुम्हाला याच्यावर विचारतात की सर्वात जास्त गुण राहुलला कोणत्या विषयात मिळाले. मग आपण सरळ सरळ सांगू शकतो की मॅथ मध्ये त्याला किती गुण असणार, 1 म्हणजे 10 तर 3 म्हणजे किती 30 गुण असणार. अशा पद्धतीचे पिक्टोग्राफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. त्याच्यानंतर नफा आणि तोटा, हे तर सर्वांनाच माहिती आहे काय असतं नफा आणि तोटा. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक पेक्षा जास्त प्रत्येक परीक्षेत 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. नंतर वेळ अंतर म्हणजेच टाइम स्पीड डिस्टन्स, याचा फक्त एकच फॉर्म्युला आपण बघणार आणि त्या पूर्ण फॉर्म्युल्यावर पूर्णच्या पूर्ण कमीत कमी 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आणि ते पूर्ण चॅप्टर आपण त्या एका फॉर्म्युल्यावर कंप्लीट करणार. त्याच्यानंतर क्षेत्रफळ, तुम्हाला एरिया विचारला जाऊ शकतो. एरिया आता तुम्हाला डायरेक्टली तर नाही विचारणार की या एखादा गुणाकार करून सांगा की नेमका एरिया कसा राहील. तुम्हाला काय सांगतात की एखादी बाग आहे, अशा पद्धतीची एक बाग आहे आणि या बागेच्या भोवताल एक एवढ्या मीटरच्या अंतरावरून एक रस्ता आपण बनवला, म्हणजे एक रस्ता तयार केला. तर तुम्हाला सांगायचं की या दोन्हीचा म्हणजे जी बाग आहे या बागेचं जे क्षेत्रफळ राहील ते क्षेत्रफळ किती राहील. किंवा मग तुम्हाला विचारतील की या बागेचं क्षेत्रफळ दिलेलं राहील, याचा अंतर दिलेलं राहील, हा रस्ता जो याची रुंदी किती राहील. अशा पद्धतीचे कसे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मग ते क्षेत्रफळ सुद्धा आपण या ठिकाणी कंप्लीट करणार. त्याच्यानंतर शेवटचा जो असतो तो असतो कोण. आता हा जो दिलेला आहे हा नवीन एक चॅप्टर याच्यात ऍड करण्यात आला. कोण म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची एक आकृती दिलेली असते आणि याच्यात असे काही भाग करून याचे वेगवेगळे तुम्हाला याची डिग्री दिलेली असते. म्हणजे त्याचा जो कोन असतो अँगल असतो ते अँगल दिलेले असतात. त्याच्यातून तुम्हाला काही अँगल काढायचे असतात, काही अँगल दिलेले असतात. जसे की ते एक्स दिला इथे 2x दिला, तर याची तुम्हाला बेरीज करून एक कोणता अँगल जर विचारला त्यांनी की इथे नाव दिलं ए, या ठिकाणी दिला बी, या ठिकाणी दिला सी, तर तुम्हाला एबीचं जर अंतर विचारलं तर ते अंतर म्हणजे तो जो अँगल राहील तो अँगल सुद्धा तुम्हाला काढता आला पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला अँगल या चॅप्टर मध्ये विचारले जातात. मग हे झाले पूर्ण 12 ते 13 असे या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात की ते गणित विषयाचे घटक. मग हे फक्त 12च न करता आपण याच्यात अजून या ठिकाणी ऍव्हरेज असेल किंवा मग वयवारी असेल म्हणजेच एज असेल, या पद्धतीचे चॅप्टर जे की येऊ शकतात, ज्याच्यातून एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपण याच्यात ऍड करणार. पण कधी, हे पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर. तर हे झाला तुमचा पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम, जो की तुमच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 साठी महत्वपूर्ण आहे. मग आता नेमकं ह्या जो अभ्यासक्रम राहणार, या अभ्यासक्रमाची तयारी करणार कुठून, कशी करणार, याच्यासाठी किती पैसे लागणार, याची फी कुठे भरणार, ही सर्व माहिती आता बघणार. तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची फी लागणार नाही. कशामुळे लागणार नाही, कारण हे पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे आपल्या गाईड या युट्यूब चॅनलवर उद्यापासूनच तुम्हाला जशा पद्धतीने, आता उद्यापासून आपण काय करणार, सर्वात पहिले गणित या विषयाचे चॅप्टर म्हणजे होऊ शकतं की सर्वात पहिले अगोदर गणित या विषयाचा एक चॅप्टर कंप्लीट करायचा, नंतर बुद्धिमत्तेचा एक कंप्लीट करायचा, नंतर मराठीचा 1-2 पॅरेग्राफ, म्हणजे एखादा व्हिडिओ आपण मराठीचा सुद्धा मधात घेणार. मग अशा पद्धतीने उद्या जर तुम्हाला संख्या याच्यावर काय घडणार आहे, व्हिडिओ भेटणार पूर्णच्या पूर्ण डिटेल मध्ये नंबर सिस्टम तुम्ही त्या ठिकाणी शिकणार. मग असं करत करत पूर्णच्या पूर्ण सिलेबस जो 2026 म्हणजे 25 आणि 26 या परीक्षेसाठी, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेसाठी जेवढा काय अभ्यासक्रम असेल तो आपण या युट्यूब चॅनलवर पूर्ण करणार. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजून परीक्षा आली पण नाही, परीक्षेची डेट सुद्धा आली नाही, मागची जी परीक्षा आता झाली तिचा निकाल लागला नाही, मग आतापासूनच तयारी कशाला करायची, अजून तर भरपूर टाइम, 9 ते 10 महिने आरामात टाइम आहे. त्याच्यानंतर होऊ शकतं अजून 12 महिने सुद्धा लागतील परीक्षा व्हायला. पण परीक्षा व्हायला 12 महिने जरी लागत असतील तरी तुम्हाला तयारी करायला सुद्धा तेवढे दिवस लागणार. कारण तुम्ही जर म्हणत असाल की ज्यावेळेस परीक्षेची तारीख येईल किंवा मग फॉर्म निघतील त्यावेळेस आपण तयारी सुरू करू, तर त्यावेळेस तर सगळं सुरू करतील, म्हणजे जेवढे काही मुलं असतील ते त्यावेळेस सुरू करणारच आहे. पण जर तुम्ही आतापासूनच जर तयारीला लागले तर तुम्ही या बाकीच्या मुलापेक्षा खूप समोर गेलेले असणार. तुमची तयारी त्याच्या अगोदर झालेली असणार आणि ज्यावेळेस ते तयारी करायला सुरुवात करतील, तयारीला सुरुवात करतील, त्यावेळेस तुमची फक्त आणि फक्त प्रॅक्टिस चालू राहील. म्हणजे फक्त प्रश्न सोडवण्याची, प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस तुमची चालू राहील. तर मग जर तुम्हाला तयारी करायचीच असेल तर मग लेट करण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही काय करायला पाहिजे, या विषयाची, या परीक्षेची तयारी लागायला पाहिजे. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जेवढ्या काही मुलांना हेल्पफुल असू शकतो, म्हणजे जेवढ्या काही मुलाला याची गरज असू शकते त्या मुलांपर्यंत शेअर करा. आणि त्या उद्यापासून रेग्युलर एक एक चॅप्टर जशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करा. तर भेटूया आपण उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण संख्या म्हणजेच नंबर सिस्टम हा घटक घेणार आहे.